जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या दिवसाला जे काही जिल्हा परिषद पुणे संदर्भात पत्र हे इश्यू झालं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, जी जवळपास 25 तारखेला बघा कन्व्हर्टेड संदर्भात जी यादी लागली होती, त्या यादीमध्ये 3000 बघा 150 उमेदवारांचं सध्या शिफारसी झालेली आहे। त्यापैकी 7 ते 8 जे काही जिल्हा परिषद मनपा आहे, तर त्यांचं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र हे इश्यू झालं आहे। तर सध्या जो चालू आठवडा आहे, तर ह्या आठवड्यामध्ये जवळपास उर्वरित जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या संदर्भात बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र हे इश्यू होणार आहे। तर आजच्या दिवसाला 8 तारखेला बघा जी महत्त्वाची जिल्हा परिषद होती, तर ती होती पुणे जिल्हा परिषद। त्यानंतर जे पुढचं जे पत्र सध्या आजच्या दिवसाला इश्यू झालं आहे, तर ते पत्र म्हणजे जिल्हा परिषद या ठिकाणी बघा जालन्यासंदर्भात पत्र सध्या आजच्या दिवसाला इश्यू हे झालेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8/7/2024 जिल्हा परिषद जालन्यासंदर्भात। तर हे जे पत्र आहे ते संपूर्ण जे काही निवड झालेले उमेदवार आहे, तर त्यांना बघा इश्यू करण्यात आलं आहे। तर संपूर्ण जे काही डिटेल्स या ठिकाणी बघा देण्यात आली आहे। तर त्याच्यामध्ये जे सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जवळपास इथं जी काही टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आली आहे, कारण जालना जिल्हा परिषदमध्ये 85 उमेदवारांचं सध्या बघा रिकमेंडेशन सध्या झालेलं आहे कन्व्हर्टेड यादीमध्ये। तर 85 उमेदवारांचं जी आहे लिस्ट, तर ती लिस्ट देखील बघा इथं खाली देण्यात आली आहे। कोणाकोणाचं बघा किती मार्काने सध्या सिलेक्शन झालं आहे ते देखील आपण बघणार आहोत। त्याआधी बघा जे सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जी डेट देण्यात आली आहे, तर ती डेट म्हणजे 10/7/2024ला सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या ठेवण्यात आलं आहे। सकाळी 10 वाजता कैलासवासी बघा या ठिकाणी जे सभागृह देण्यात आलं आहे, कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे सध्या जे काही मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे। संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट असेल, शैक्षणिक डॉक्युमेंट असेल, व्यावसायिक डॉक्युमेंट असेल किंवा मग ज्या जात संवर्ग संदर्भात इतर जे प्रमाणपत्र असेल, तर ते संपूर्ण बघा तुम्हाला ओरिजिनल घेऊन सध्या उपस्थित हे राहायचं आहे 10 तारखेला। जेवढे रिकमेंडेशन 85 उमेदवार सध्या झाले, तर त्यांनी आणि सोबत सध्या जी काही सत्यप्रती फाईल म्हणजे या ठिकाणी जी सध्या बघा झेरॉक्स जी प्रत आहे, तर ती प्रत तुम्हाला अटेस्टेड करून सध्या घेऊन जायची आहे। आणि संपूर्ण जे डॉक्युमेंट बघा इथं जे काही लिस्ट देण्यात आले 25 प्रकारचे, तर हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे। सर्वात महत्त्वाची जी आपली स्वप्रमाणपत्राची प्रत आहे, तर त्याच्यावरती तुम्ही जे डॉक्युमेंट सध्या ऑनलाईन त्या ठिकाणी बघा माहिती दिली असेल, तर तेच डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स प्रत सध्या अटेस्टेड करून ही सध्या घेऊन जायची आहे। तर महत्त्वाचं या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय संदर्भात स्वप्रमाणपत्राची प्रत, त्यानंतर 10वी 11वी 11वी नाही सॉरी 12वी 10वी आणि 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे 2 महत्त्वाचे असणार आहे। त्यानंतर पदवी संदर्भात गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, MA असेल किंवा दुसरं जे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तर त्या संदर्भात गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट असणे तुमच्याकडे गरजेचं आहे। त्यानंतर समजा तुमचं व्यावसायिकमध्ये DED झालं असेल, म्हणजे तुमचं 1 ते 5 साठी सिलेक्शन झालं असेल, तुमचं DED असेल तर DED संदर्भात गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, नंतर BED असेल तर BED संदर्भात असे जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भात दोन्ही प्रकारचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। त्यानंतर जे जाती संदर्भात जातीचा दाखला असेल किंवा जात वैधता प्रमाणपत्र असेल, समांतर आरक्षणासंदर्भात जे तुम्हाला लागू असेल, या ठिकाणी जे दिलेले आहे माजी सैनिक किंवा जे दिव्यांग बंधू आहे, तर त्या संदर्भात जर असेल तर ते प्रमाणपत्र तुम्ही रेडी हे करून ठेवायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचे जे काही MSCIT असेल, त्यानंतर बुद्धिमत्ता व गुणवत्ता चाचणी संदर्भात जे गुणपत्रक होतं टेटचं, तर ते टेटचं गुणपत्रक देखील तुम्हाला लागणार आहे। ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी बघा महत्त्वाचं असणार आहे। आणि ज्यांच्याकडे गुणपत्रक सध्या आता अवेलेबल नाही, तर त्यांनी जी अंतिम जी गुणवत्ता यादी सध्या बघा पब्लिश झाली होती, तर त्याच्यामध्ये तुमचं नाव शोधायचं, ज्या पेजवर तुमचं नाव असेल तो पेजची प्रिंट तुम्ही काढू शकता, तर ते देखील गुणपत्रक म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। तसंच बघा संबंधित जे काही नागरी सेवा म्हणजे लहान कुटुंबासंदर्भात सध्या तुम्हाला प्रिंट करायचे हे जे आहे ते नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर ह्या संदर्भात बघा PDF मिळून जाईल, ती तुम्हाला A4 कागदावरती काढून घ्यायची आहे। तर असे जे काही महत्त्वाचे 25 प्रकारचे संपूर्ण जे कागदपत्र आहे, तर ते तुम्हाला घेऊन जायचे आहे विथ झेरॉक्स अटेस्टेड करून। तर सध्या तरी एका दिवसासाठी बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं असणार आहे 10 तारखेला, म्हणजे आज 8 तारीख, तुमच्याकडे उद्याचा दिवस आहे। तर जिल्हा परिषद जालन्याला ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, तर जवळपास 85 उमेदवारांची या ठिकाणी लिस्ट देखील देण्यात आली आहे।
तर इथं लिस्टमध्ये बघा सध्या जी डिटेल्स देण्यात आली आहे, रोल नंबर म्हणजे जो काही टेट रोल नंबर आहे, उमेदवाराचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मीडियम, टेट स्कोर, रेफरन्स किती नंबरचा होता, त्यानंतर त्याला कोणती पोस्ट मिळाली आहे, सब्जेक्ट कोणता होता, मीडियम, कास्ट, त्यानंतर समांतर आरक्षणासंदर्भात इथं डिटेल्स देण्यात आली. जवळपास जिल्हा परिषद जालन्यामध्ये या ठिकाणी जे 1 ते म्हणजे या ठिकाणी बघा 6 ते 8 या प्रवर्गासाठी 120 गुणाचं बघा इथं फर्स्ट क्रमांकाचा उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर लास्ट जर बघितलं तर लास्टमध्ये जालन्यामध्ये या ठिकाणी उर्दू संदर्भात 98 मार्काचं सध्या बघा इथं कट ऑफ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मराठी संदर्भात इथं 98 मार्क आहे मराठी. त्यानंतर पुढचा जो काही कट ऑफ असेल तर अशा पद्धतीने सध्या इथं ज्या ज्या उमेदवारांचं नाव आहे त्यांचे मार्क आणि संपूर्ण डिटेल्स इथं देण्यात आले. तर सध्या ज्यांचं जिल्हा परिषद या ठिकाणी जालन्यामध्ये सिलेक्शन झालं आहे, शिफारस झाली, तर त्या संपूर्ण जे 85 उमेदवार आहे तर त्यांना आपल्या द गुरुजी चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. हे पत्र तुम्हाला आपल्या द गुरुजी टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तेथे तुम्हाला ही संपूर्ण डिटेल्स मिळून जाईल. तर अशी एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.